नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, आपण हे आपलं जे तळं आहे यंदा पावसाळ्यामध्ये भरू लागलेलं आहे. पण यंदा पूर्ण तळं खाली करायच्या आधीच पाऊस आलेला आहे, त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत तिथे. 12 वाजले त्यामुळे कोंबडा आरवत आहे. दुपारचे 12 वाजले की कोंबडा आरवतो, सकाळी 5 वाजले की तो आरवणं सुरू करतो. अशा प्रकारचे एक इंटरवल्स असतात, तेव्हा तेव्हा हा कोंबडा आरवतो. त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला कोंबड्याचा आवाज थोडा येईल या व्हिडिओमध्ये. ॲट प्रेझेंट काय मी तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओमध्ये, तर आपण पाणी अडवा पाणी जिरवा ही जी काही कॉन्सेप्ट आहे ती आपल्या बागेमध्ये गेली 4 वर्षापासून चांगल्या प्रकारे राबवत आहोत. आत्ताचं काय काम करत आहोत, तर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की यंदा मुसळधार पाऊस 15 ते 20 दिवस आधीच कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे प्रॉब्लेम असं झाला आहे की अवकाळी पाऊस जो आहे त्याच्यामुळे बरीचशी कामं लोकांची, शेतकऱ्यांची राहिलेली आहे. तर आता आज पाऊस उघडला आहे आणि ह्यामध्येच आपलं तळं देखील असं झालं होतं की आपण यंदा तळं जे तुम्ही पाहू शकता मागे, हे ओव्हरफ्लोज काढलेत आपण. त्या ओव्हरफ्लोपासून खाली जवळजवळ 8.5 ते 9 फूटचं डेप्थ आहे पाण्याची. 6 फुटाचं जे काही पाणी आहे ते आपण आता ड्रेन करायला सुरू केलेलं आहे. ड्रेन करून पाणी कुठेतरी वेस्ट होऊ नये, आपण दरवेळीच या पाण्याचा वापर योग्य तोच केलेला आहे. कारण का ह्या पाण्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण इथे मत्स्यपालन करतो. हे मासे तुम्हाला थोडेफार दिसतात, त्या माशांना देखील आपल्याला काढायचं आहे. पाण्याची पातळी थोडीशी कमी करायची आपल्याला अजूनही. जशी पातळी कमी होईल तसं तसं मासा पकडायला आपल्याला सोपं होईल. आता आपण पाणी काढायचं काम करत आहोत. पाणी काढायचं कामासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एक मोटर जी आहे ती सबमर्सिबल 3 फेज 3 HP आपण वापरतो. मडपंप आहे तो जे काही शेवाळ आहे किंवा जी काही विष्ठा आहे त्यासकट पाण्यामध्ये जे काही मिक्स झालेले सबस्टन्स आहेत ते उचलून ते बाहेर काढतं. बाहेर काढून इथे ही जी काही लाईन जाते सरळ सरळ सरळ, ती कुठे जाते तर थोडक्यात तुम्हाला ती दाखवतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ही लाईन जी आहे ती तळ्यातनं पाणी जे काही आपण बाहेर काढत आहोत त्या लाईनला इथे आपण आणलेलं आहे. पुढे ट्रान्सफर कर. इथे आपण एक छोटंसं पुन्हा एकदा खड्डा मारून ठेवलेला आहे माशांसाठी, एक छोटंसं तळं. त्यासाठी आम्ही हे तळं मारून घेतलं होतं. आता आपण इथे पूर्णपैकी जंगल व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण JCB किंवा ट्रॅक्टर आत आणणं शक्य नाही आहे. त्यासाठीच आपण हा खड्डा आधीच मारून घेतला होता. तर ह्या खड्ड्याचा वापर आपण पूर्णपैकी पाणी जिरवण्यासाठी वापरत आहोत. तर एकीकडे तुम्ही आता पाहिलं असाल की आपण पाणी अडवलं आहे प्लॅस्टिकच्या तळ्यामध्ये, दुसरीकडे आपण पाणी जिरवत आहोत मातीच्या तळ्यामध्ये. हे तुम्ही पाहू शकता, आपण मातीचं जे काही खड्डा खणला होता त्याच्यामध्ये ते सगळं पाणी आपण पुन्हा एकदा देत आहोत. होतं असं, आम्ही दरवर्षी ह्या फक्त खड्ड्यामध्ये सोडत नाही, आम्ही बऱ्याचदा तो भात शेतीला वगैरे वापरतो पाणी. यावर्षी देखील आम्ही वापरणार आहोत, नाही असं नाही. पण ऑलरेडी चिखल एवढा झालेला आहे पावसामध्ये. पण जर आपण पेरणी आता धरली करायची तर त्यासाठी आपल्याला चिखल नको आहे. तर त्यामुळे आपण यंदाचं पाणी पेरणीच्या आधी न देता आपण इथे दिलेलं आहे या मातीच्या तळ्यामध्ये. जेणेकरून होतं असं की ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हिरवं हिरवं जे काही कंटेंट दिसतं ते सगळं खताचं पाणी आहे. आम्ही दरवेळी सांगितलं की ह्याच खताचं पाणी आम्ही ठिबकच्याद्वारे पूर्ण बागेमध्ये 4 एकरमध्ये आपण हे पाणी वापरायचा प्रयत्न करत आहोत. आणि ते पाणी आपल्याला पुरेसं आहे, म्हणजे पुरून उरतं आहे. आणि ॲट दी एंड ऑफ दी मे मंथ आपण ते पूर्णपैकी ड्रेन करतो, जमिनीमध्ये पुन्हा एकदा स्टोअर करतो. तर अशा प्रकारे पाणी अडवा पाणी जिरवा ही जी काही कॉन्सेप्ट आहे तिच्यावर आपल्याला नक्कीच व्यवस्थित काम करायचं आहे. कारण का पाणी आहे तर पुढे सगळ्या गोष्टी आहेत. ओके. पाणी अडवा पाणी जिरवा ह्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर आपण पावसाचं पाणी मिळतं ते आपण तळ्यामध्ये, प्लॅस्टिकच्या तळ्यामध्ये साठवून ठेवतो. वर्षभर आपल्याला पुरून उरतं ते. त्यामुळे आपल्याला ते करणं गरजेचं आहे. जिरवा का? कारण का बऱ्याचदा असं होतं की आपण बोरवेल करतो, 300, 350, 400, 500 फुटाची बोरवेल मारतात लोकं. 1000 फुटाची पण देखील कधी-कधी मारतात. पण पाणी व्यवस्थित लागत नाही. पाणी पुरतच नाही आहे. दिवसाला 500-600 लिटर पण पाणी मिळत नाही. अशा ठिकाणी पण काही बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. मग आपल्याला जर पाणी मिळतं आहे काय आणि नाही मिळतं आहे काय, पण त्यासाठी आपण काय करू शकतो उपाययोजना? तर त्यासाठी अशी जी काही मी तुम्हाला सांगितलं, मागे तुम्ही पाहू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं मातीचं तळ आहे, ते असे पिट्स बनवणं फार गरजेचं आहे. जेणेकरून जेव्हा केव्हा तुमच्याकडे पाऊस येईल, आता माझ्याकडे तळ्याचं पाणी मी डिस्चार्ज करतो आहे म्हणून मी सोडतो आहे असं तुमच्याकडे जर सिनॅरिओ नसेल, पावसाचं पाणी ठिकठिकाणी असे पिट्स बनवून तुम्हाला बोरिंगजवळ म्हणा किंवा तुमचं जिथे कुठेही एक तळं असेल त्या तळ्याजवळ जर तुम्ही असे पिट्स बनवला, तर जेणेकरून किंवा विहीर असेल तिथे तुम्ही हे जर पाणी असं जिरवलात तर बरंचसं तुम्हाला मदत होईल पाणी व्यवस्थित आतमध्ये स्टोअर राहण्यासाठी. होतं असं की आपण फक्त आणि फक्त कस काढून घेतो, तो कस भरण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. आपल्या भाताच्या चोंड्यामध्ये उभा आहे आणि आपण जसं तुम्हाला सांगितलं की आपलं तळं वरती त्या साईडला आहे, वरती जो बॅक एंडला ग्रीनेट दिसतो तिथे आपलं तळं आहे. आणि तिथपासून इथपर्यंत जवळजवळ 250 फूट आपण कन्सील पाईप करत, तर हे जे पाणी येतं आहे मागनं, त्या पाण्यासाठी आपण पूर्ण वर्षभरचं कल्चर जे आहे ते पूर्ण आपण आपल्या जमिनीमध्ये सोडतो. कारण का ह्या पाण्यामध्ये नुसतं माशांची विष्ठा नाही, तर ह्यातनं बरेचसे एवढे लाखो संख्येमध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये बूस्ट होतात, प्रेझेंट होतात आणि त्याच्याचप्रमाणे ते मल्टिप्लाय होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हेच दाखवायचा प्रयत्न केला की आउटलेटच्याद्वारे आपण कसं काही आपण भात शेतीला देखील पाणी घेऊ शकतो. त्याचप्रमाणे भात शेती अगोदर आपल्याला जर ते माशांचं खताचं पाणी देखील आपल्याला वापरायचं असेल तर हे पूर्ण आपण शेतामध्ये पाण्यासोबत पूर्णपैकी मिक्स करून घेतो, त्याच्यावर स्प्रेड करणार आहोत.
सो आजचा व्हिडिओ इथेच थांबू. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. थँक्यू.